नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहोत जुन्नरमधील एका ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायला। भारताचे प्रथम वनसंरक्षक डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन यांच्या जुन्नर तालुक्यात असणाऱ्या संग्रहालयाला भेट देण्यासाठी। जुन्नर शहरापासून फारसं लांब नाही, परंतु शांततेने नटलेलं हे ठिकाण पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहे। जुन्नर पासून साधारण 13 किलोमीटर अंतरावर हे स्मारक आहे। तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने इथे पोहोचू शकता। हे स्मारक उभारलं आहे एका इंग्रज अधिकाऱ्याच्या स्मरणार्थ। ते जुन्नर भागात ब्रिटिश फॉरेस्ट ऑफिसर होते। त्यांनी आपल्या सेवा काळात महाराष्ट्रातील जंगलांचं व पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मोठं योगदान दिलं। 1847 साली ईस्ट इंडिया कंपनीमार्फत त्यांची प्रथम वनसंरक्षक या पदावर निवड करण्यात आली। गिब्सन हे वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ होते। त्यांनी सह्याद्रीतील अनेक दुर्मिळ झाडं, वनस्पतींचा अभ्यास केला। त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील जंगलं वाचवण्यास मदत झाली। लोक त्यांना खूप मानत असे। त्यांच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी व ब्रिटिश प्रशासनाने मिळून हे स्मारक उभारलं। स्मारक दगडात बांधलेलं असून त्यावर गिब्सन यांचं नाव व कार्य लिहिलेलं आहे। त्याची रचना साधी असूनही भारदस्त वाटते। आजही हे स्मारक त्यांचं कार्य आणि कर्तृत्व आठवून देतं। गिब्सन ज्या घरात वास्तव्यात होते त्या ठिकाणी वनविभागाने संग्रहालय साकारले आहे। गिब्सन स्मारकाच्या आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य हे एक मोठं आकर्षण आहे। हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि डोंगरांच्या कुशीतलं हे स्मारक एकदम शांततादायक अनुभव देतं। हे संग्रहालय सकाळी चालू असते। आम्ही दुपारी तिथे पोहोचल्यामुळे आम्हाला आतून पाहता आले नाही। तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्या आणि निसर्गाचा अनुभव घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत इतिहासात हरवलेलं आणि आपल्या महाराष्ट्रात सापडलेलं असं काहीतरी शोधत राहूया। जय महाराष्ट्र।